गोंदावलेला चालले, गोट्याच्या लागण्यात चालले. दर्शनाला पोचले गोंदावल्यात. आम्ही आता हारबीर घेतलाय, तर महाप्रसाद पण झाला. आम्ही आता आहे ना जानकरांच्या इकडे आलो, घरी आलो. गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. काय 2 तारीख आज आणि जरा तब्येत गणली माझी जरा. काल जरा सर्दी बिर्दी लय झाली मला बेकार, त्याच्यामुळे आज ब्लॉग लेट चालू केला आहे. बाकी काय वर्क फ्रॉम होम आहे, काम चालू आहे सकाळ धरणं काय, त्यामुळे ब्लॉगकडे काय लक्ष दिलं नाही. कारण रिपोर्ट सगळे बनवायचे असतात. 1-2 तारखेला जरा खूप प्रेशर असतं. आता जेवण केलं म्हटलं जरा 2 बघून येऊ कामाचं कसं काय परिस्थिती आहे. बाकी काम झालं, इथलं कामगार 2 आलेले, त्यांनी सगळं इथलं माल वगैरे उचललंय बघा आणि सगळं टाकलंय तिकडे साईडला. आता बघूयात, आज सांगतो आज नाही तर उद्या मध्ये मुरुम भरून घेऊयात आपण. ठीक आहे जुई, चल बाळा. मी जाऊ, तुम्ही खेळत बसाल का मग? चला चला चला. नाही मला ऑफिस आहे, मला काम आहे, मी जातो, बाय. मित्रांनो तर आता वाजले 7 आणि माझं काम झालंय. ऑफिसची 6:30 सुट्टी झाली आणि मी चाललोय आता ह्याला आपल्या काय गोंदावलीला चाललोय. सातारावरनं सगळे मित्र येतात. अक्षय येतोय, आप्पा येतोय, सनी येतोय, दोन्ही सनी येतात, सावकार पण येतात आणि ते थांबणार कोरेगावमध्ये. आणि मी इथनं चाललोय कोरेगावमध्ये गाडी लावणार आणि मग त्या एकाच गाडीतनं पुढं कंटिन्यू करणार. बाकी कॅमेऱ्याच्या मागं हे आमचा खास मित्र गोट्या. गोट्या हाय करा एकदा. अरे लागले का? गोट्या हाय कर की गोट्या. एखादी जर चांगली मुलगी जर कुठे असेल, गोट्याच्या लागण्यात चाललंय, जर चांगली मुलगी कुठे असेल तर प्लीज गोट्याला हे करा, सजेस्ट करा. मी गोट्याचा रिझ्यूम अपडेट करतो प्लीज. थँक्यू सो मच. दर शुक्रवारी आहे ना आमच्या गावात काय बाजार असतो. सगळं भाज्या वगैरे घ्यायला सगळे लोक लांब लांब नेतात आमच्या गावात. पलीकडचं चिंचनेर असेल, परत आपलं गोजेगाव वगैरे असेल, त्याच्यानंतर तांदळवाडी, सगळीकडची माणसं येतात आणि खूप मोठा बाजार भरतो इथं. आता पुढच्या घरात शुक्रवार आहे ना पण बाजार येतो भाजी वगैरे घ्यायला. तुम्हाला दाखवतो मी ग्रामीण भागातला बाजार कसा. तो चलो लय वेळ थांबायला नको, उशीर झालाय, पण उशीर आहे. जरवाडी मार्केट पोचलोय मी आता इथे कोरेगाव. मित्रांनो मी आता कोरेगावात पोचलोय. मॉन्जिनीस माझ्या मागे तिथं असेल बघा, पोलीस स्टेशनच्या शेजारीच आहे. इथे गाडी पार्क केली आणि त्यांची वाट बघते. मला वाजले 6:15 झाले असते. येथील एक 5-10 मिनिटांनी पण पोहोचतील आणि मग थेट गोंदावले. इथं लावली आहे गाडी आणि इकडं ह्या बहुतेक ट्रॉलीच्या माग आपले आहे गाडी, हार माग आहे. आणि ही आली आपली गाडी. आता गाडीत बसतो आणि थेट गोंदावले. दर्शनाला पोचले गोंदावल्यात. आम्ही आता हारबीर घेतलाय जानकरांनी छानसा असा. जाधव निवडून आल्यापासून पहिल्यांदा झालोय आम्ही आशीर्वाद घ्यायला ना, बरोबर ना? हो ना, बरोबर. तर आता आज जातो, दर्शन घेतो आणि मग महाप्रसादाचं त्याचं नियोजन करत. प्रसाद वाटलं सगळ्यांना. अप्पा छानसं दर्शन झालंय, एकदम मस्त पैकी. गर्दी नव्हती, काय नव्हती, आरती टायमिंग होतं. दर्शन झालं लगेच आम्हाला महाप्रसादाला पण इकडे आलो आम्ही. चला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री. महाप्रसाद पण झाला आणि बरेच दिवस इच्छा होती यायची इलेक्शन झाल्यानंतर, पण जरा वेळ जुळत नव्हत्या. त्यात सगळ्यांनी वेळ काढला की बाबा जायचं, आज पौर्णिमा आहे आणि खूप छान वाईब झाल्या तिथे. खूप गर्दी पण आहे आज, पौर्णिमा ट्रॅफिक झालं. त्यांना सोबत नव्हते, आप्पा जरा बिझी होते, पण आप्पांनी वेळात वेळ काढून आप्पा आले, त्याबद्दल आप्पांचं मंडळातर्फे आभार मानूत आपण. आणि आता इथून पुढच्या मार्गाला निघूयात. पण निवडणुकीत आपल्याला मिळालेल्या घवघवीत यशामुळे अभूतपूर्व साहेबांना भेटायला आपण आलेलो आहे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे ते सगळे झाले. कारण महाराजांचे खूप हे आपल्यावर खूप चांगलं लक्ष आहे. आपल्याला प्रत्येक कामात ते यश देतात. बाकी अजून काय हवे महाराजांचं, अजून काय हवंय? आपण भेटायला आलो. खूप छान. तुम्ही पण येत जावा, चांगले जरा. आणि अजून एक गोष्ट ऍड करतो, आम्ही काय बघतो म्हणजे असं बऱ्याच लोकांना वाटत होतं की राहुलवर बसतात हे असेच आहेत, त्यांचा काय उपयोग नाही. पण असं नाही, आम्ही बाकीच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी पण करतो, त्यातलीच एक ही आहे.
आम्ही आता आहे ना जानकरांच्या इकडं आलो, घरी आलो. जानकरांच्या वडिलांनी जानकरांनी एवढा ॲडव्हान्स गोटा केला आहे. तुम्हाला जस्ट एक ग्लिम्स दाखवतो. जानकर कडबाकुटी ही कडवाकुट्टी मशीन आहे. इकडे गाड्यांसाठी गाय धुवायची मशीन. इकडं क्रेट आपली लागली आहे बघा इथं. हे नंतर इकडं प्रॉपर्टी घेतल्यानंतर हे डेव्हलप केलेलं घर वगैरे गाड्यांसाठी. इकडं वैरण पाडस काय म्हणतो झालं बारक्यांना कालवड कालवड मुक्त गोटा. मुक्त वाटा. हां खूप छान केलं बरं काय, मस्त केलं. बरोबर 11:15 झालेत आणि मी पोचलोय. गाडी राव सगळी धूळच धूळ. आता काय मेन रोडवर थांबले म्हणल्यावर धूळ तर उडणार. बाकी मस्त झाली, मजा आली रे. दर्शन वगैरे खूप छान झालं. जानकरच्या पण घरी गेलो, तुम्ही बघितलं. एक नंबर डेव्हलप केलं आहे. आता पावडे थांबलाय घरी, आता घरी जाऊ लवकर की आता वाजलेत 12:15. घरी पोचलो, मस्त गाडी बिडी लावली. थंडीला बेकार. आता हा व्लॉग तुम्ही जर इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी हा व्लॉग इथं संपवतो. बाय बाय, गुड नाईट.